हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि या आपल्या स्तुती मराठी कॉर्नर परिवारातील सगळ्या सदस्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी सर्वप्रथम मनोमन प्रार्थना अर्पण करते की माझ्या या परिवारातील सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य प्रदान करा आणि त्यासोबतच सगळ्यांच्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करा स्वामी, अशी प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळूया. आता या नवीन वर्षामध्ये बघता बघता 10 दिवस उलटून गेले आणि संक्रांतीचा सण हा आलेला आहे जवळच. अगदी खूप उत्साहाने प्रत्येक स्त्री संक्रांतीचा सण साजरा करत असते. नववर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती. पण या संक्रांतीचा दुसरा दिवस जो आहे किंक्रांत, त्याचं काय आहे महत्त्व? का साजरी केली जाते ती? किंवा या दिवशी कोणतेही चांगले किंवा शुभ काम करत नाही, असं सांगितलं जातं. यामागे नेमकं काय आहे अर्थ? काय करावं, काय नाही? तर मग सुगड पूजन केलेलं आहे, तर ते उचलायचे का मग किंक्रातीच्या दिवशी? बोरनाण घालू नये असं म्हणतात अनेक जण. अनेक जण म्हणतात बोरनाण तुम्ही घालू शकता. हळदी-कुंकूसुद्धा अनेक ठिकाणी आजच्या दिवशी केलं जातं, तर काही ठिकाणी अशुभ आहे म्हणून आजच्या दिवशी केलं जात नाही. तर यामागच्याच सगळ्या गोष्टींचा थोडासा आढावा घेऊया, माहिती घेऊया, जेणेकरून आपल्या देखील लक्षात येईल, की आपल्याकडून काही चुका होत असतील, तर संक्रांतीचे जे शुभ फळ मिळण्याऐवजी दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका, म्हणजे तुम्हाला काही चुका होत असतील, तर यावर्षी त्या न होता व्यवस्थित तुम्ही सुधारणा करताल त्यामध्ये. पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असताल, प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय, तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतचं बेल बटन प्रेस करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन माहितींचे नोटिफिकेशन याद्वारे मिळत असतं. म्हणूनच या संक्रांतीच्या दिवशी आपण काय करायचं आहे, तर सर्वप्रथम मनोमन स्वामींचरणी प्रार्थना करायची आहे की संक्रांती देवीने ज्याही वस्तू परिधान केलेल्या आहेत किंवा वस्त्र आहे जे पिवळ्या रंगाचं परिधान केलेलं आहे, जेवढं मला शक्य आहे, जे मला माहीत आहे त्यानुसार मी ते वर्ज्य करत आहे. पण कळत-नकळत जरी माझ्याकडून काही झालं, घडल्या चुका, तरी तुम्ही त्या दुरुस्त करून घ्या स्वामी. योग्य वेळीस मला योग्य बुद्धी द्या, अशी स्वामींचरणी प्रार्थना करायची आणि बिनधास्तपणे आपला सण जो आहे तो साजरा करायचा आहे. या संक्रांतीमध्ये जे येतात ना गोष्टी, त्यामागे एक सुंदर कथा आहे. एक पौराणिक कथा अशी म्हणता येईल, की फार वर्षापूर्वी संक्रासूर आणि किंक्रासूर हे 2 राक्षस होते आणि या राक्षसांनी अतिशय उच्छाद मांडला होता. लोकांना फार त्रास देत होते. अनेक पीडा सहन कराव्या लागत होत्या लोकांना. तेव्हा या पृथ्वीवरील या राक्षसांना पूर्ण समूळ नाश करण्यासाठीच देवीने संक्रांती देवीचे रूप घेतले. संक्रांती देवी प्रकट झाली आणि संक्रासुराला ठार केले ते या संक्रांतीच्या दिवशी आणि अनेक लोकांना चांगले आरोग्य आणि सुखी केले. पण दुसऱ्याच दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले देवीने आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा किंक्रांतीचा दिवस पाळला जातो आणि पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवला जातो. हा दिवस जो आहे तो शुभ कार्याला मानला जात नाही. कोणते शुभ कार्य या दिवशी केले जात नाही आणि ज्या दिवशी संक्रांत होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच ही किंक्रांत असते. अनेक स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू समारंभ साजरा करतात. पण या दिवशी अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या करत नाहीत हळदी-कुंकू. आता यामागे अनेक ठिकाणी प्रत्येक भागात ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार, रीतिरिवाजानुसार निर्णय घेतले जातात. परंतु या दिवशी काय करायचं नाही आणखी, तर स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते. किंक्रातीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी ही राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितली जाते. तसेच दुपारी हळदी-कुंकू करतात. अशी काही प्रथा किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची ही प्रथा आहे. तर तुमच्या घरी किंवा तुमच्या ठिकाणी कशा प्रकारच्या प्रथा आहेत, मला जरूर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे प्रत्येकाला अनेक ठिकाणी ज्या प्रथा आहेत त्या कळून येतात. याशिवाय दक्षिण भारतामध्ये किंक्रातीचा दिवस हा मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो. गाई बैलांना स्नान घातलं जातं, फुलांच्या माळा घातल्या जातात
आणि त्यांना सजवून गोडधोड जेवण त्यांना दिलं जातं आणि त्यांची मिरवणूक काढली जाते. तर अशा प्रकारे करी दिनाला आणखी काय करू नये? तर चांगल्या कामाची सुरुवात बिलकुल करू नये. लांबचा प्रवास करू नये. देवी-देवतांची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. आजच्या दिवशी घरात वादविवाद टाळायचे आहेत. अपशब्द बोलायचे नाहीये. रागाने कोणाशी बोलायचं नाही. चिडचिड करायची नाही. मन शांत ठेवायचं आहे. शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागायचे आहे. आपल्या कुलदैवताचे आणि आपल्या इष्टदैवतांचे नामस्मरण शक्य तेवढे करायचे आहे. नामजप करायचा आहे. शक्यतो करून या करीच्या दिवशी मुद्दामून कुणी ना कुणी तुम्हाला वाद करण्यासाठी अपशब्द बोलतील, राग येईल असं वागतील. पण तुम्ही शांत बसायचं आहे. मोठमोठ्या गोष्टी काही बोलायच्या नाहीयेत, वाद होईल अशा शब्द वापरायचे नाहीयेत. आणि या दिवशी अजून एक गोष्ट म्हणजे आपण जे संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केलेलं होतं, तर ते बरेच जण संक्रांतीच्या दिवशीच रात्री झाकून ठेवतात किंवा ते उचलतात, धूप दीप दाखवून उत्तर पूजा करतात. पण अनेक ठिकाणी ते झाकून ठेवले जाते. किंक्रातीच्या दिवशी सुगड पूजन केलेलं त्याची उत्तर पूजा करायची नाही. ते काढून द्यायचं नसतं किंवा ते आपल्या नजरेस पडू द्यायचे नसतात. म्हणजे त्या सुगडांकडं बघायचं देखील नसतं, असं म्हटलं जातं. म्हणून संक्रांतीच्या दिवशी ते झाकून ठेवले जातात आणि किंक्रातीच्या दिवशी ते उचलायचे नसतात. तसेच ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर किंक्रात झाल्यानंतर तुम्ही विधिवत हे काढून घेऊ शकता. म्हणजे फक्त लक्षात ठेवायचा भाग हा, की किंक्रातीच्या दिवशी उत्तर पूजा चुकूनही करायची नाहीये. सुगड पूजन जे झालं त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही दिवस मावळल्यानंतर हे करू शकता आणि हळदी कुंकू संक्रांतीच्या दिवशी करू शकता किंवा रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू केलं तरी चालतं. लहान मुलांना जे बोरनाण घातलं जातं ते किंक्रातीच्या दिवशी पहिल्या वर्षी बिलकुल घालू नये. त्यानंतर तुम्ही घालू शकता किंक्रातीच्या दिवशी किंवा रथसप्तमीपर्यंत कधीही. बोरनाण करण्याला हे महत्त्व आहे, की आपल्या मुलावरची सगळी वाईट नजर, ज्या लोकांची आहे बाधा वगैरे, दृष्ट ती सगळी निघून जावी आणि माझं बाळ असं सुदृढ चांगलं आरोग्यदायी राहावं, ही त्यामागची भावना असते. म्हणूनच तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता बोरनाण आणि हळदी-कुंकू. आणि याशिवाय संक्रांतीला जेव्हा आपण सुगड पूजन करतो, जेव्हा ते आदल्या दिवशी आपण खरेदी करून आणतो, काही ठिकाणी त्याला खण म्हणतात. तर या खणांना पाण्यामधून स्वच्छ पाण्यामधून धुवून, व्यवस्थित सुकवून हळदीचं पाणी करायचं आहे आणि या हळदीच्या पाण्यामध्ये त्यांना असं बुडवून त्यांना हळदीचा कलर द्यायचा आहे आणि मग त्यानंतर हळदी-कुंकवाची 5 बोटे आहेत, 5 रेषा त्या काढायच्या आहेत. त्या सुगडांना किंवा त्या खणांना कलावा बांधायचा आहे छोटासा आणि त्यांना मग तीळ टाकायचे प्रथम, मग वाटाण्याच्या वगैरे ज्या शेंगा आहेत त्या सगळ्या टाकायच्या, हरभऱ्याच्या डाळ्या. विशेष करून जे आपण खातो त्यामध्ये बिबा जो खायचा असतो गोड, तो देखील त्यामध्ये टाकला जातो आवर्जून. शेंगा वगैरे, गव्हाच्या उंब्या या सगळ्या साहित्याची विधिवत एक त्यामध्ये टाकून पूजा करायची आहे. आणि मग काही ठिकाणी हे खण आपल्या देवघरात एक ठेवून मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या वगैरे कृष्णाच्या मंदिरात एक खण ठेवला जातो. हळदी-कुंकू वगैरे करून मग तिथला एक खण सौभाग्यवती स्त्री आपल्या ताटामध्ये घरी घेऊन येते. अशा प्रकारे हळदी-कुंकू केलं जातं. अनेक ठिकाणी बऱ्याच बायकांच्या ओटीमध्ये देखील हा खण जो आहे तो घातला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात आणि हळदी-कुंकाच्या दिवशीच म्हणजे संक्रांतीच्या दिवशी अनेक ठिकाणी विडे घेण्याची देखील प्रथा आहे. तर या विड्यामध्ये खाऊच्या पानांचे 5 विड्या असतात, कोणाचे 7 असतात. तर यामध्ये काय केलं जातं, तर वस्तू ज्या आहेत खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, विलायची, लवंग अशा प्रकारच्या 5-5 वस्तू प्रत्येकी 7-7 वस्तू किंवा 11-11, 25-25 वस्तू देखील असतात. अशा प्रकारचा आपलं सौभाग्य अखंडित राहावं आणि सौभाग्यवती आपल्याला आयुष्य मिळावं यासाठी हे जे विडे आहेत ते अनेक ठिकाणी घेतले जातात आणि सौभाग्यवती स्त्रियांना बोलावून हळदी-कुंकू करून हे विडे त्या स्त्रीच्या ओटीमध्ये स्त्रिया घालतात. अशा प्रकारे ही प्रथा देखील आहे. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यानुसार तुम्ही करायचं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे,
की पिवळी साडी किंवा पिवळा ड्रेस किंवा पिवळं वस्त्र कोणतंही परिधान करायचं नाहीये. बाकीचं तुम्ही बांगड्या घालू शकता, दागिने घालू शकता. अनेक ठिकाणी खूप अशा गोष्टी सांगितल्या जात आहेत. तर त्याकडे दुर्लक्ष करून कोणताही संभ्रम निर्माण न करता फक्त पिवळ्या वस्त्राचंच आपल्याला पालन करायचं आहे, ते परिधान करायचं नाहीये. तर आत्ता जो विषय मी सांगितला आजचा तो तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि त्यानुसार तुम्ही प्रत्येकाच्या इथे कशा असती पद्धत ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.